मुंबई विमानतळ आणि ताजमहल हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी. अज्ञात ईमेलवरून धमकी आल्याची माहिती. ईडीच्या अटकेआधी अमित शहांना फोन केला होता. निकटवर्तीयांना त्रास नको, आपल्याला थेट अटक करा. खासदार संजय राऊतांकडून संताप व्यक्त. आपण वर बोलू का? अटकेपूर्वी एकनाथ शिंदेंचा फोन होता. आपण वर बोलायला समर्थ, शिंदेंना सुनावलं खासदार संजय राऊतांचा दावा. अमित शहा दिल्लीत आल्यानंतर शिवसेना भाजपमध्ये दरी वाढली. संजय राऊतांचा खळबळजनक दावा. मुख्यमंत्र्यांचा आज नागपूरमध्ये जनता दरबार. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत हैदराबाद हाऊसमध्ये फडणवीस जनतेच्या तक्रारी ऐकणार. उद्धव ठाकरेंची आज दुपारी 12 वाजता आमदार, खासदार आणि जिल्हा प्रमुखांसोबत बैठक. आगामी महापालिकेच्या दृष्टीनं बैठकीला विशेष महत्त्व. बाळासाहेबांच्या फोननं अमित शहा संकटातून बाहेर. कायद्याच्या चौकटीबाहेर मोदी शहांना शरद पवारांची मदत. अनेक गौप्यस्फोट असलेलं संजय राऊतांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकाचं आज प्रकाशन. महापालिका निवडणुकांआधी राज्यात मोठा बदल. मुंबई पुण्यातील 12 अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या. पुण्यात 8 ते 10 जणांच्या टोळक्याचा धुडगूस. इंदिरानगर परिसरातील गाड्यांची तोडफोड. धुडगूस घालतानाचा व्हिडिओ व्हायरल. धर्माच्या नावाने विद्यार्थिनीला शाळेत प्रवेश नाकारला. नागपूरमधील एका शाळेतील धक्कादायक प्रकार. संस्था सचिवाविरोधात जरीपटका. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. भारताच्या क्षेपणास्त्रांचा पाकिस्तानच्या नूर खान एअरबेसवर हल्ला. जनरल असीम मुनीर यांचा 9 मे रोजी पहाटे फोन. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची कबुली. आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचा थरार आजपासून. 6 ठिकाणी खेळवले जाणार 13 सामने. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.